नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. या माध्यमातून आम्ही जे वेगवेगळे व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. महाराष्ट्रामध्ये मराठी बाण्याचा विषय हा अनेक वेळेला उपस्थित होताना आपण पाहतो. मराठी भाषेच्या निमित्ताने असेल, मराठी माणसाच्या निमित्ताने असेल, मुंबईतला मराठी माणूस हा बाहेर फेकला जातोय या निमित्ताने असेल, अशा प्रत्येक वेळेला मराठी बाणा म्हणजे नेमकं काय हे सांगितलं जातं. अर्थात त्याच्यामध्ये जे लोक बोलत असतात त्यातले बहुतेक लोक हे राजकारणी असतात आणि ते आपापल्या पद्धतीने आपला स्वार्थ साधण्यासाठी मराठी बाण्याचा उपयोग करत असतात. त्यामुळे जेव्हा खरी गरज असते मराठी बाण्याची त्यावेळेला मराठी बाणा दाखवला जात नाही आणि जेव्हा आपल्याला सोयीस्कर असं राजकारण करायचं असतं तेव्हा मात्र मराठी बाणा दाखवला जातो. हे आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळतं. आता परभणी हा जो जिल्हा आहे त्या ठिकाणी पालकमंत्री असलेल्या मेघना बोर्डीकर यांचा एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री या नात्याने त्यांनी एका स्पर्धेचं आयोजन केलं होतं, ऑल इंडिया फुटबॉल कॉम्पिटिशन वगैरे, आणि त्या स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाला त्या तिथे गेलेल्या असताना तिथे त्यांनी घोषणा केली की या स्पर्धेचा विजेता कोण आहे. आणि त्यावेळेला त्या म्हणाल्या की या स्पर्धेचा विजेता जो आहे हा छत्रपती संभाजीनगरमधला संघ या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे असं त्या म्हणाल्यावर लगेच तिथे पूर्ण मैदानात उपस्थित असलेले जे काही जनसमुदाय होता, खेळाडू होते किंवा समर्थक होते किंवा ती स्पर्धा बघायला आलेले लोक होते, त्याच्यातून औरंगाबाद असा ओरडा सुरू झाला. जोरजोराने ओरडायला लागले आणि मेघना बोर्डीकर यांना ते सांगू पाहत होते की तुम्ही जो काही उल्लेख केला छत्रपती संभाजीनगर तर तो नाही आहे, औरंगाबाद तुम्ही म्हटलं पाहिजे. पण मग एखाद्याने कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, कशाला त्याला आणखी प्रत्युत्तर द्या. पण मेघना बोर्डीकर जे ते गप्प बसल्या नाहीत. त्यांनी सांगितलं की औरंगाबाद हे जे नाव आहे हे आता पुसून टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे हा शब्द त्यांनी वापरला नाही, पण औरंगाबाद जे नाव आहे ते आता गेलेलं आहे, इतिहास जमा झाले. आता अधिकृत नाव जे आहे ते कोणतं आहे? छत्रपती संभाजीनगर. आणि हे आता तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, याची सवय लावून घेतली पाहिजे तुम्ही. या शहराचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आहे. त्या हिंदीत बोलल्या तिथे, कारण कदाचित समोरचा सगळा जनसमुदाय बहुतेक हिंदी भाषिक असावा किंवा हिंदी जाणणारा असावा. औरंगाबाद हे नाव त्यांना अपेक्षित होतं, औरंगाबाद नावच बोललं पाहिजे असं त्यांना अपेक्षा होती. त्यांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता छत्रपती संभाजीनगर हे नाव लक्षात ठेवायला पाहिजे, त्याची सवय लावून घेतली पाहिजे, उसकी आदत डालनी पडेगी असं ते मेघना बोर्डीकर म्हणाले त्यावेळेला. याला म्हणतात मराठी बाणा. औरंगाबाद या शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर हे करण्यात आलं, हे खरंच आहे. पण अनेक असे लोक आहेत अजूनही महाराष्ट्रामध्ये ज्यांना ते पटलेलं नाही. त्यांना औरंगाबाद नाव हेच हवं आहे आणि अशा लोकांना उत्तर द्यायला कोणी पुढे येत नाहीत. जे एरवी मराठी बाणा, मराठी भाषा, मराठी माणूस, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलत असतात ते अशा वेळेला बोलायला येत नाहीत. कारण कदाचित त्याच्यामध्ये आपल्या राजकारणाला धक्का बसला तर, आपल्या सेक्युलर प्रतिमेला धक्का बसला तर अशी त्यांना भीती वाटत असावी म्हणून ते तोंड उघडत नाहीत. त्यांची तोंड त्यावेळेला शिवलेली असतात, मुख गिळून ते गप्प बसून राहतात. आणि जेव्हा राजकारण करायला मिळतं शिवाजी महाराजांच्या नावे, संभाजी महाराजांच्या नावे, मराठी भाषेच्या नावे, तेव्हा मग छाती पुढे कडून ही सगळी माणसं जे ते पुढे येतात. पण अशा वेळेला सांगायला जात नाहीत की बाबा त्याचं नाव औरंगाबाद हे होतं, आता नाव छत्रपती संभाजीनगर आहे आणि तेच नाव तुम्ही उल्लेख केला पाहिजे, त्याच नावाने हे शहर ओळखलं जाणार नाही, ते कोणी सांगायला येत नाही. मध्यंतरी वंचित बहुजन महासंघ तर या पक्षाचे
प्रमुख जे आहेत प्रकाश आंबेडकर, त्यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एका भाषणामध्ये सांगितलं की औरंगाबाद हे नाव जे आहे ते औरंगाबादच राहायला पाहिजे. आता ते कशामुळे बोलले असतील हे स्वाभाविक आहे, त्यांना राजकारण करायचे, मुस्लिमांची मतं हवी आहेत किंवा ती मतं आपल्यासोबत राहावीत या उद्देशाने ते टाळ्या मिळवण्यासाठी हे बोललं असतील आणि तशी भावनाही असेल त्यांची कदाचित. स्वतः प्रकाश आंबेडकरसुद्धा औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून आलेले आहेत, फुलं वाहून आलेले आहेत, त्यामुळे त्यांची काय भूमिका आहे स्पष्ट होतं. पण अशा वेळेला कोणी बोलतं का जाऊन की हे तुम्ही जे करताय हे चुकीचं आहे म्हणून? संभाजी महाराज यांचा त्याग, बलिदान याविषयी आपण ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुत्र आहेत, महापराक्रमी होते हे आपण ऐकलेलं आहे. पण त्यांच्याविषयी बोलायचं नाही, त्या बाजूने बोलायचं नाही, तेव्हा तोंड बंद ठेवायची. ही इथे आपल्या अनेक लोकांची भूमिका आहे. आणि म्हणून मग काही लोक इथे अजूनही इतकी वर्ष झाली तरी औरंगजेबाचे फोटो नाचवण्यात इथे धन्यता मानतात आणि त्याविषयी कोणी बोलत नाही. इथे सगळा खेळ असतो तो मतांचा, की आपण जर छत्रपती संभाजीनगर असं म्हटलं किंवा त्यावर जोर दिला तर कदाचित आपल्याला मतं मिळणार नाहीत. त्यामुळे औरंगाबाद बोलतायत ना, कोणतरी म्हणतायत ना औरंगाबाद बोला म्हणून, तर ठीक आहे आपण गप्प बसून ऐकू फक्त, ही अशी भावना अनेक लोकांमध्ये असते. जसं आत्ता हा मराठी भाषेच्या सक्तीचा विषय आला की रिक्षा आणि टॅक्सीच्या चालकांना मराठी भाषा आलीच पाहिजे, तर ती योग्यच आहे, आली पाहिजे. त्यांना जे काही ग्राहक येतील त्यांच्याशी निदान जेवढं आवश्यक आहे तेवढं तरी मराठी बोलता आलं पाहिजे. पण तो सुद्धा मुद्दा फक्त राजकारणापुरता असतो. ज्यांची मागणी असते त्यांनाही मराठी नीट बोलता येत नसतं, तेही दुसऱ्याची कॉलर पकडतात आणि हिंदीमध्येच त्याला विचारतात, तुमको मराठी क्यों नहीं आती है, ते सुद्धा हिंदी नीट नसतं. आणि अशा पद्धतीने मराठी बाणा जेव्हा दाखवण्याची वेळ येते तेव्हा मराठी बाणा दाखवला जात नाही. जो मेघना बोर्डीकरांनी दाखवला त्याबद्दल कौतुकच करायला पाहिजे की तिथे जाऊन एवढा जनसमुदाय समोर आहे आणि सगळे हुरिये उडवत आहेत, ते औरंगाबाद औरंगाबाद असा जयघोष करत आहेत तिकडे, त्यांच्या समोर त्यांनी ते सांगितलं, याबद्दल कौतुकच करायला पाहिजे. पण ही परिस्थिती अशा पद्धतीने मराठी बाणा जो आहे तो दाखवण्याची ताकद किंवा हिंमत ही बाकीच्यांमध्ये कधी येणार आहे? उत्तर भारतीय महाराष्ट्रात येत आहेत म्हणून अनेक जण मराठी भाषेसंदर्भात काम करणारे वगैरे प्रचंड संतापलेले असतात की उत्तर भारतीय कसे येतात, महाराष्ट्रामध्ये कसे येतात, इथे कसं काय सगळं त्यांनी बळकावलेलं आहे. पण ते कधी मराठी माणसांना हा मार्ग दाखवत नाहीत की बाबा तुम्ही ज्या नोकऱ्या ते इथे येऊन करतायत, जी कामं ते इथे करतायत ते तुम्ही का करू शकत नाही, तुम्ही करा, असं मार्गदर्शन ते करत नाहीत. हा मराठी बाणा ते दाखवत नाहीत. उत्तर भारतीय आले तर त्यांचा द्वेष करा, ते पाणीपुरी कसे काय विकू शकतात, ते इस्त्रीची दुकानं कशी काय टाकू शकतात, मग तुम्ही टाका, हे सांगतात का कधी मराठी मुलांना? तुम्ही का इस्त्रीची दुकानं टाकत नाही, तुम्ही का नाही पाणीपुरी विकत, तुम्ही का नाही भेळपुरी विकत, तुम्ही ते विकू नका, पण निदान मराठी पदार्थ जे आहेत, पुरणपोळ्या असतील, बटाटा वडा असेल, हे का विकू शकत नाही, हा कधी मुद्दा उपस्थित करत नाहीत. पण बांगलादेशी आले महाराष्ट्रामध्ये आणि त्यांना हुसकावून लावलं तर मात्र ते बोलायला सुरुवात करतात, त्याच्या विरोधात त्यांची भूमिका असते. म्हणजे असा ढोंगी आणि दुटप्पीपणाचा जो प्रकार इथे पाहायला मिळतो की जे भारताचे नागरिक आहेत ते इथे आले नोकरीच्या निमित्ताने, त्यांनी इकडे नोकरी केली कारण ती उपलब्ध आहे, ठेला टाकला, तो करता येतोय धंदा, आपल्याला कोणाचा हिसकावून तर घेतलेला नाही, तर त्यांना नावं ठेवायची. पण बांगलादेशी जे कुठल्याही दुसऱ्या देशातून येत आहेत, गैरमार्गाने येत आहेत, खोटे पासपोर्ट, खोटे आधार कार्ड तयार करून येत आहेत, राहत आहेत वर्षानुवर्ष, त्याबद्दल बोलायचं नाही. ही अशा पद्धतीचा कणा मोडलेली माणसं जी आहेत ती मराठी बाणा दाखवू शकत नाही. त्यामुळे मेघना बोर्डीकरांनी हा जो मराठी बाणा दाखवलेला आहे त्याचं कौतुक यासाठी करणं आवश्यक आहे की सगळ्यांसमोर, भलेही त्या भाजपमध्ये आहेत किंवा त्यांची भूमिका ती आहे, पण ती स्पष्टपणे सांगणं सुद्धा आवश्यक असतं की आता ही सवय लावून घ्या. आणि जे अशा पद्धतीने सांगतील की छत्रपती संभाजीनगर हेच नाव असेल आणि हे सगळ्यांनी बोललं पाहिजे, आता औरंगाबाद नाव जे आहे ते पुसून टाकलेलं आहे, हे बोलण्याची जी हिंमत दाखवतील त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने मराठी बाणा आहे असं म्हणता येऊ शकतं. तुम्हाला विषय कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.